शरद पवाराला या गोष्टींचा फार त्रास होतोय, फार त्रास होतोय की माझ्या वाचून आता कुणाचंच काही अडत नाही. की रिटायर होणाऱ्या म्हाताऱ्याला नेमकं दुःख कोणतं? रिटायर होणाऱ्या म्हाताऱ्याला नेमकं दुःख कोणतं? वाकडे सुवरचा वारसा हा अख्खा नंग्या मस्त चालवणार आहे, एवढं लक्षात घ्या. सत्तेत नाही ना, जीव तळपापड तिळपापड होतोय. जात ही दुर्दैवाने व्यवहारात वापरायचं नाणं शरद पवारासारख्या लोकांनी करून ठेवलेलं आहे. शरद पवार पहिल्यापासून ही कूटनीतीच करत आले पाहिजे. तसंच या शरद पवार बाबाचं पण आहे. माझ्यापेक्षा वर कोणी गेलं नाही पाहिजे. हा, आणि शरद पवार बाबाचा चेला पण तसंच आहे बरं का, शरद पवार बाबासारखा. काय केलं म्हणजे शरद पवारांचे गुरु. शरद पवारांचे गुरु कोण? महात्मा गांधी. ते 2-4 शब्द लेकरं बाळ मायबाप या गोष्टीला आपण भारावून गेलो आणि आता आपल्याकडे पश्चाताप याच्या पलीकडे काहीच उरलं नाही. मला हे वारंवार माझ्यावर हे खापर फोडण्यात आलं की तू सुपारी घेतली, तू सुपारी घेतली. अरे मला काय गरज आहे सुपारी घेण्याची? त्यांच्याकडे बलाढ्य लोक आहे सुपारी घेण्यासाठी किंवा त्यांची कामं करण्यासाठी. ज्यांची केंद्रामध्ये सत्ता आहे ते लोक काही करू शकत नाही असं वाटतंय का तुम्हाला? फक्त त्यांनी संयमाने घेतलं, कारण ते संस्कार आणि संस्कृतीवर चालणारे लोक. संवेदनशील लोक होते. त्यांनी संविधानाचा अपमान केला नाही तर संविधानाचा मान ठेवला. असंविधानिकरित्या त्यांनी 2.5 वर्षामध्ये कुणाला असंविधानिकरित्या आतमध्ये टाकलं मला सांगा? किती राऊत त्यांच्यावर भुकत होता, किती जरांगेने फडणवीस साहेबांवर गरळ ओकली, किती. अरे 1.5 वर्ष तो माणूस अक्षरशः त्यांना दररोज उठला की शिव्या देत होता. किती गलिच्छ. संविधानिक उपमुख्यमंत्री सुद्धा लहान पद नाहीये हो. आज उपमुख्यमंत्री असणाऱ्या माणसाला, गृहमंत्र्याला दररोज उठल्या की शिव्या द्यायच्या, दररोज उठले की. नाही हो, कूटनीती केली नाही त्यांनी. पुन्हा एकदा मला आठवण करून द्यावीशी वाटेल. काय केलं होतं अनंत कर्मुसेने? अनंत कर्मुसेने फक्त मेसेज टाकला होता फेसबुकला, बरोबर ना? काय केलं त्याच्यासोबत? असंविधानिकरित्या, संविधानिकरित्या होतं का ते? असंविधानिकरित्या त्यांना उचललं, बंगल्यावर नेलं. काय मारहाण केली? उभ्या महाराष्ट्राने उघड्या डोळ्याने बघितली. कितकी चितळेने काय केलं होतं? नवनीत मी वारंवार आठवण करून देणार आहे, कारण या लोकांनी जे नाटक लावलंय ना, मला सांगा, अरे तुम्ही रिटायर झालेत, तुम्ही का मान्य करत नाहीये? तुम्ही रिटायर झालेत, तुमचा कार्यकाळ संपलाय, हे तुम्ही का मान्य करत नाही? बरं, तुमचा कार्यकाळ का संपवला? वयाने तर संपवलाच, परंतु राजकीय दृष्ट्याही संपलाय. लक्षात घ्या, राजकीय दृष्ट्याही तुमचा कार्यकाळ संपवला जनतेने. का संपवला? तुमची कूटनीती, तुमची क्रूर नीती. आतापर्यंत तुम्ही जरांगे सारखे माणसं हाताशी धरले आणि कूटनीती केली. कारणच तसे. कूटनीती कधीच जिंकली नाही, कूटनीती कधीच जिंकली नाही आणि जिंकणार सुद्धा नाही. त्यामुळं मला त्या लोकांच्या बुद्धीची दया येते. किती कूटनीती कराल? अरे गौऱ्या गेल्या ना मसनात, गेल्या ना मसनात गौऱ्या. अरे जाता जाता तरी चांगली कामं करा ना. का लोकांना वेठीस धरता? का जीव घेताय लोकांचे? का तरुणांचे, गोरगरिबांच्या लेकरांची जीव घेताय? अरे इतका नीचपणा नका करू रे. कशासाठी? फक्त सत्तेसाठी, फक्त सत्तेसाठी. वपूंचं पुस्तक आहे माझ्याकडे, आता माझ्या समोर आहे, आणि त्याच्यामध्ये एक ओळ वपूंनी एवढी छान लिहिलेली आहे ना, की रिटायर होणाऱ्या म्हाताऱ्याला नेमकं दुःख कोणतं? रिटायर होणाऱ्या म्हाताऱ्याला नेमकं दुःख कोणतं? रिटायर झालो की पगार नाही, उद्योग नाही, ह्या विचारांपेक्षाही आपल्या गैरहजेरीमध्ये ऑफिस बंद पडणार नाही, हे दुःख फार मोठं असतं. बघा, हे दुःख फार मोठं असतं. आपल्या वाचून कुणाचं तरी अडतं, ही भावना सौख्यदायक असते. बघा, काय माहिती का, शरद पवाराला या गोष्टींचा फार त्रास होतोय, फार त्रास होतोय की माझ्या वाचून आता कुणाचंच काही अडत नाही. मी सत्तेत असलो म्हणजे सगळे झुकतात माझ्या जवळ येऊन. सत्तेत नाही ना, जीव
तळपापड तिळपापड होतोय. हा, अरे सर्वसामान्य लोक येऊन पण आहे ना दनादना बोलून जातात, सत्तेत नाही मी तर कसं काय, कशी मला खुर्ची नाही. त्या खुर्चीसाठी कुठल्याही थराला बरं का, कुठल्याही थराला जायला हे लोक तयार असतात. खूप लोकांचा जीव घेतात, एवढं लक्षात ठेवा, खूप लोकांचा. बघा, फार छान. माझी विनंती आहे प्रत्येकाने वपुंना घरी आणा. तुम्ही जर वपुंना घरी आणलं ना, मला वाटतं फार बदल होईल तुमच्या विचारांमध्ये. एखादी जात सोडायची म्हणजे माणुसकी सोडायची असं नव्हे. बघा, एखादी जात सोडायची म्हणजे माणुसकी सोडायची असं नव्हे. कोणतीही जात वाईट नसते. राजकीय धोरण बदलली की एखादी जात वाईट ठरते. बघा, फार महत्वाचं आहे. कुठलीच जात वाईट नसते, परंतु राजकीय धोरण बदललं की एखादी जात वाईट ठरते. हे कोण सांगताय? बापू सांगताय. विचारवंत, भयंकर. या लोकांच्या बुद्धीला आपली बुद्धी कुठंच टेकणार नाही. काय विचार होते त्यांचे. जात हे दुर्दैवाने व्यवहारात वापरायचं नाणं झालं आहे. बघा, जात ही दुर्दैवाने व्यवहारात वापरायचं नाणं शरद पवारांसारख्या लोकांनी करून ठेवलेलं आहे. हा, फार वाईट आहे. देश बदलला की नाण्यांची नावं बदलतात. लक्ष्मीचं स्वरूप तेच राहतं. तसंच माणुसकीचं, तिचा जातीशी धर्माशी संबंध नसतो. अगदी खरं. मला सांगा, माणुसकीचा जातीशी संबंध आहे का? काय नाही, नाहीच. फार फार सुंदर लिहून ठेवलेले आहे त्यांनी. तुम्हाला खरं सांगते की ते वाचायला लागलं ना की माणूस वेड होऊन जातो. आणि हे मी का वाचतेय की यातल्या काही ओळी शरद पवाराला इतक्या सूट होतात ना की असं वाटतं ना की या माणसाला समोर ठेवून लिहिलेलं आहे का वपुंनी. हे या माणसाला समोर ठेवलं होतं का त्यांना? टाळ्या वाजवणारे खूप असतात. सर्कस पाहायला येतात ते फक्त तेवढ्यासाठीच येतात. मृत्यूच्या गोलात फटफटी फिरवणारा असतो, त्याला टाळ्यांचा आधार नाही वाचवत. त्याच्याबरोबर जो दुसरा फटफटीवाला असतो तो सावरतो. बरं का, त्यामुळं ज्या वेळेला टाळ्या वाजवतात ना, टाळ्या वाजवणाऱ्यांवर अजिबात लक्ष देऊ नका, कारण ते टाळ्या वाजवणारे आपल्याला वाचवायला येत नसतात. हा, टाळ्या वाजवणारे कधीच वाचवायला येत नसतात. लक्षात घ्या. काय झालं माहिती का, शरद बाबांनी फार आकंत तांडव लावलेला आहे. फार आकंत तांडव. कशासाठी? फक्त सत्ता गेली म्हणून. त्यांना लोकांचा कौल मान्यच नाहीये. बरं, ईव्हीएम कुणी आणलेलं आहे? ईव्हीएम हे काँग्रेसनेच आणलेलं आहे. माणसांच्या अनेक छटांपैकी एखादी छटा प्रकट होण्यासाठी देखील योग्य ती वेळ यावी लागते. त्यावेळी जे प्रकट होतं ती छटा म्हणजे संपूर्ण माणसाचं दर्शन नव्हे, आपल्यालाच फार घाई होते. आणि एखादी छटा, एखादा विचार, एखादी कृती म्हणजे ती संपूर्ण व्यक्ती असं आपण धरून चालतो. असं गृहीत धरून चालण्याची खोड वाढवणं म्हणजे पश्चातापाला भरपूर वाव देणं, जे की आपण जरांग्याच्या बाबतीत केले. काय केलं आपण? त्याला वाव देत गेलो. त्याने ते दंगल घडवली, त्याचे ते 2-4 शब्द, लेकरं बाळ मायबाप, या गोष्टीला आपण भारावून गेलो. आणि आता आपल्याकडे पश्चाताप याच्या पलीकडे काहीच उरलं नाही. 90% लोक पश्चाताप करतायत. ताई, त्या गाढवाला आपणच तिथं पोहोचवलं. खंत वाटते आता या गोष्टीची. पश्चातापाचा काळ ही अचानक उगवत नाही किंवा आपोआप जन्माला येत नाही. भूतकाळात ज्या काही गोष्टी आपण घाईने उरकतो, त्या घाईच्या क्षणीच अशा काळाला आपण जन्म देतो. मग ती घाई एखादी कृती करण्यात असो किंवा एखाद्या व्यक्तीबाबत बांधतो त्या आडाख्याबाबत असो. कोणत्याही प्रसंगाला डगमगणारी व्यक्ती दमत नाही. हे फार महत्वाचं आहे. हे मला सुटत. कुठल्याही प्रसंगाला न डगमगणारी व्यक्ती दमत नाही. कुठल्याच प्रसंगाला तुम्ही घाबरू नका, ती व्यक्ती कधीच दमत नसते. असं नाही, परंपरेने आणि चाकोरीने आपण काही गोष्टी कायम धरून चालतो. विदूषकाने प्रत्येक मिनिटाला हसवलं पाहिजे किंवा टोपलीचं झाकण काढताच नागाने फणा काढावा,
10चा आकडा अशा आपल्या अपेक्षा असतात, अथवा ही नैसर्गिक अवस्था आहे हे आपण काही बाबतीत गृहीत धरायला तयार नसतो. फार महत्वाच्या काही गोष्टी आहेत बघा, फार महत्वाच्या. तर या बापूंच्या पुस्तकांच्या ओळी आज मला तुम्हाला वाचून दाखवाव्याशा वाटल्या. त्याचं कारण त्या खरंच आपल्या जीवनाशी आणि आत्ता घडत असलेल्या गोष्टींशी फार निगडीत आहे. ज्या वेळेला आपण ते वाचतो ना त्यावेळेला असं वाटतं, अरे हे आत्ता घडतंय, माझ्या समोर घडलंय, हे इतकं कसं काय तंतोतंत त्यावेळेला त्यांना सुचलं आणि त्यांनी ते मांडून ठेवलंय. हे फार महत्वाचं आहे. तर काय माहिती का, शरद पवार पहिल्यापासूनही कूटनीतीच करत आले. कूटनीतीच त्यांच्यामध्ये भरलेली. बरं, त्या कूटनीतीने मला एकच सांगायचं, त्यांना पंतप्रधान केलं का हो? नाही केलं. लक्षात घ्या, अटल बिहारी वाजपेयी बर का, डॉक्टर APJ अब्दुल कलाम, हे लोक नेहमी स्मरणात राहतील, नेहमी. हे कधीच विसरल्या जाणार नाही. त्याचं कारण निस्वार्थी भावना त्याच्या मागे. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे कधीच विसरले जाणार नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कधीच, शक्यच नाही. झोकून दिलंय या लोकांनी गोरगरिबांसाठी, झोकून दिलंय. कधीच ना विसरल्या जाणारे लोक इथे अजय अमर झालेले आहेत. परंतु या माणसाचं आहे ना, हा गेल्यानंतर नाव पण कोणी घेणार नाही. म्हणतील पाप लागेल, त्याचं नाव घेतलं ना तरी पाप लागेल. इतकी कूटनीती भरलेली असावी. किती भयंकर, किती भयंकर कूटनीती आहे या माणसाजवळ, सांगा ना मला. बापरे. पण त्याचा फायदा काहीच नाही, होणार पण नाही. लक्षात घ्या, आत्ताच काय पण कधीच होणार नाही. हा, ही काळ्या दगडावरची रेघ आहे. कधीही त्याचा फायदा होणार नाही. विकृत बुद्धीला थोड्या वेळासाठी फार लवकर बढोतरी मिळते, नाही का, बढती मिळते. पण तेवढ्याच पटकन लोक त्याला दानकण दिशे आदळतात. हेही तेवढंच खरं आहे. लक्षात घ्या, हेही तेवढंच आणि तितकंच खरं आहे. काय केलंय बुद्धिहीन माणूस तुम्ही आमच्या माथी मारलाय? काय केलंय? त्याला रसद पुरवत गेले, धिंगाणा केलाय, नाश केलाय त्याने समाजाचा. काय केलंय तुम्ही? अरे जाता जाता तरी चांगली कामं करून जा. जाता जाता सुद्धा विकृतच कामं करताय का? निदान या लोकांना आठवा. ओ पवार, या लोकांना आठवा. का बरं? यांना APJ अब्दुल कलाम ज्या वेळेला गेलेत ना त्यावेळेला त्यांची पेटी उघडण्यात आली आणि त्या पेटीमध्ये काय असेल बरं? काय असेल? खजिना नव्हता हो कुठला, त्यांच्या काही वस्तू होत्या फक्त. बाकी बॅलन्स तर 1 रुपया सुद्धा त्या माणसाच्या नावावर नव्हता. देशासाठी स्वतःला अर्पण करून टाकलेले हे लोक, अर्पण करून टाकलं स्वतःला देशासाठी. काय माहिती का, एक मुद्दा फार महत्वाचा आहे, लक्षात घ्या. चळवळीतली मुलं फार कमी असतात. खऱ्या अर्थानं काम करणारी मुलं, चळवळीमध्ये समाजासाठी, देशासाठी काम करणारी मुलं फार कमी असतात, निस्वार्थ भावनेने. हा, जसे भारत स्वतंत्र झाला त्यावेळेला भगतसिंग, सुखदेव, राजगुरू. मला असं वाटतं या तरुणांनी ना त्यांच्या संघटनेला यांचं नाव द्यावं, भगतसिंग, सुखदेव, राजगुरू. या क्रांतिकारी लोकांची नावं द्यावी त्यांनी त्यांच्या चळवळीला. कारण त्याही वेळेला ह्यांना फासावर चढवण्यात आलं. कुणामुळं? कूटनीती माणसामुळं. काय केलं? म्हणजे शरद पवारांचे गुरु. शरद पवारांचे गुरु कोण? महात्मा गांधी, मोहनदास करमचंद गांधी. मग मोहनदास करमचंद गांधी यांनी काय केलं? इंग्रजांनी जे पत्र पाठवलं होतं यांना फाशीची शिक्षा द्यायची की सोडायचं, त्यावेळेला काय केलं यांनी? त्याच्यावर सही केली, फाशी द्या. कारण हे जर आलेत, हे जर जिवंत राहिले तर मला राजकारण करताच येणार नाही.
मला माझा टेंभा मिरवताच येणार नाही, कारण हे मुलं मला उघडं करतील. बरं का, आझादी माझ्या चरक्याने मिळाली नाही, हे जगाला ओरडून ओरडून सांगतील. आझादी आमच्या बंडामुळे मिळाली. आणि मग हे जरा समाजाला कळलं, हे जरा देशाला कळलं, तर माझं स्थान कुठेच राहणार नाही. मला जे काही करायचंय आणखी, ते मुघल गेले होते म्हणून हा मुघल गेला होता का? हा मुघलच होता ना. मग मला जरी मी पाकिस्तान वेगळा केला, जरी मी फाळणी केली, तरी भारतात सुद्धा तो तर देश मी एक माझा केलाच होता, स्वतंत्र मुस्लिम कंट्री. परंतु भारत हा सुद्धा मला मुस्लिम कंट्रीच करायची. भारतातला हिंदू मला संपवायचा आहे. मग त्याच्यासाठी मला काहीतरी संविधानिक खोटं नाटं करून मुस्लिमांचं कसं जास्त बढोतरी होईल, हा ते करायचं होतं. आणि म्हणून तर याला महात्मा म्हणणार नाही आम्ही, बरं का. याला राष्ट्रपिता पण म्हणणार नाही. हा, आम्ही महात्मा कुणाला म्हणू? नथुरामजी गोडसे यांना. महात्मा नथुरामजी गोडसे. हा, सावरकर यांना आम्ही म्हणू महात्मा. हे नाही महात्मा, बरं का. हे काय बोलतात ना, मोहन करमचंद गांधी, हे त्यांचं नाव आहे. मग त्यासाठी काय केलं? ह्यांचा बळी दिलाय. म्हणजे त्याही वेळेला आताही त्यांचे जे शिष्य आहेत ना शरद पवार, हे पण तेच करतायत. अशा चळवळीतल्या मुलांचा बळी घेतायत. माझ्यापेक्षा जसा मोहनदास करमचंद गांधी, माझ्यापेक्षा मोठं कोणीच नाही झालं पाहिजे, तसंच या शरद पवार बाबाचं पण आहे. माझ्यापेक्षा वर कोणी गेलं नाही पाहिजे. हा, आणि शरद पवार बाबाचा चेला पण तसंच आहे बरं का. शरद पवार बाबासारखाच खतरनाक जांगोद्दीन जरा नंग्या. माझ्यापेक्षा वर कोणीच नाही गेलं पाहिजे, अजिबात नाही. कळलं ना? खालीच राहायचं सगळ्यांनी, शिस्तीत राहायचं सगळ्यांनी. तुम्ही झेंडे घेऊन मिरवायचं, तुम्ही मी म्हणन तसं नाचायचं, तुम्ही मी म्हणन या की यायचं, मी म्हणन गोंधळ घाला की घालायचं. बाकी स्टेजवर नाही कोणी यायचं. सर खाली. लय भारी मी म्हणते ना की त्या बाबाचा वारसा आहे ना, बरं का. वाकडे सुवरचा वारसा हा अख्खा नंग्या मस्त चालवणार आहे, एवढं लक्षात ठेवा. मस्त चालवणार आहे, अगदी छान. नाही काय होणार एवढं लक्षात ठेवा. तुमची कूटनीती पण इथे चालणार नाही. हा, वेळ लागलाय आम्हाला समाजाला समजावायला, पण समाज आता धर्म जागा झालाय आमचा. हा, जागी झाली पब्लिक. जे काय बांगलादेशमध्ये चाललंय, जे काही तुम्ही नाटक आतापर्यंत केलंय ना, जे आम्ही थोडं थोडं का होणार फक्त सातत्याने लोकांच्या कानावर घालतोय, सांगतोय आणि ते त्यांना पटलंय. हे जे बोलतायत ते खरंय बरं का. आम्ही जे बोलतोय ना ते खरंय. काय म्हणलं होता राकेश टिकैती? बांगलादेशमध्ये झालं त्याचं समर्थनच राकेश टिकैतीचे शब्द आहे. आणि लवकरच भारतात पण तेच होणार आहे. राकेश टिकैती म्हटला होता. एवढं लक्षात घ्या. आणि हा सुद्धा काय म्हणत होता? बांगलादेश करतील. जरा अंग्याचं स्टेटमेंट आहे, बांगलादेश करतील. जरा आम्हाला दिलं नाही ना तर बांगलादेश सारखी अवस्था करू. कर ना आता बांगलादेश सारखी अवस्था. आता तुझी भाषा लयच नरमली रे, आता लयच नरम झाला बाबा तू. हे फडणवीस चांगला नाही, हा चांगला नाही, बेकार माणूस आहे, घाण माणूस आहे. काय शिव्या त्याला? तरमळे, दलिंदरे, किती शिव्या ना. पण गप त्याने निमुटपणे ऐकून घेतल्या. आता असा तुझा कार्यक्रम करून निमुटपणेच कायदेशीररित्या फक्त तू थांब रे. तर तू कर नाच. तुझे काय बीडची तू जाळपोळ लावली ना, तू कर. तू तो सोनवणे करा तुम्ही. संविधानिकरित्या ज्या वेळेला चौकशी लागेल ना, सगळं बाहेर निघणार आहे तुमचं. सगळं बाहेर निघेल. आणि त्यावेळेला लोक, आता काही लोक फक्त मला फोन करून समर्थन करतायत. नक्कीच त्यावेळेला आहे ना, मी सांगितलेलं आहे ना की आता 50% माझ्या क्लिप व्हायरल झालेल्या आहेत. फिरवतात लोक. संगीता वानखेडे म्हणत होते तेच कर. 100% माझ्या क्लिप व्हायरल करतील. मग हे बघा ही म्हणत होती तेच खरं झालेलं आहे, होणार आहे.